बडनेरा येथील सुभाष चौकात दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी चौकशीसाठी एक ऑटो पकडला। या ऑटोमध्ये 20 पोते गहू होता। हा ऑटो पकडून वाहतूक पोलिसांनी बडनेरा पोलीस ठाण्यात जमा केला। हा गहू सरकारी धान्य तस्कराचे असल्याचे समजले। हा सरकारी गहू रामू अग्रवाल यांच्या कंट्रोलचा असल्याची माहिती ऑटो चालकांनी दिली। कंट्रोल चालक अग्रवाल हा गरिबांना मिळणाऱ्या धान्याला दुप्पट भावात दिनेश जैन नामक धान्य व्यापाऱ्याला विकतो। दिनेश जैन हा माल हैदराबादला सप्लाय करतो। घटनेनंतर बडनेरा पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता। नंतर पोलिसांनी 3 लोकांना अटक करून बडनेरा पोलीस ठाणेदार गोपाल भारती यांनी अन्नपुरवठा विभागाला या घटनेची सूचना दिली। अन्नपुरवठा विभागाद्वारे या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी काही नागरिक 4 लाखांमध्ये हे प्रकरण मॅनेज करण्याची माहिती मिळाली होती। कंट्रोलधारक अग्रवाल हा सरकारी धान्याचे पोते बदलून हा माल व्यापाऱ्यांना विकत होता। 2 वर्षांपूर्वी सुद्धा अग्रवाल यांच्यावर असाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हे विशेष। गेल्या काही महिन्यांपूर्वी अमरावती महानगरपालिका मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी अभिनेता भारत गणेशपुरे यांना स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले होते। आपले कर्तव्य बजावत भारत गणेशपुरे यांनी आपल्या वडिलांच्या 13वीच्या निमित्ताने 13वीचा खर्च न करता या पैशांनी मनपाला कचरा पेट्या दिल्या। या प्रसंगी मनपा आयुक्त हेमंत पवार, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय तसेच मनपातील सर्व पदाधिकारी व कर्मचारीगण उपस्थित होते। यावेळी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी व्हीसीएनला अधिक माहिती दिली। मी महानगरपालिकेला एक म्हणजे माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या प्रत्यंत जे 13वीचे जे पैसे खर्च करणार होतो ते न करून ह्या डस्टबिन्स मी महानगरपालिकेला हँडओव्हर केलेले आहे। आणि कसं आहे की काही गोष्टीचा बदल फार जरुरी आहे, बदल होणे गरजेचं आहे। तसं माझं सगळ्या तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे, म्हणजे काही व्यापारी वर्ग असतील, काही समाजसेवक संस्था असतील किंवा असं काही प्रसंग लोकांच्या घरात घडले त्या स्मृतीप्रित्यर्थ काही करायचं असेल तर कृपया महानगरपालिकेला आपण डस्टबिन प्रेझेंट करूया, जेणेकरून आपली अमरावती सगळीकडे स्वच्छ दिसेल। आणि डस्टबिन असते तर लोकांना कचरा टाकायला त्याच्यामध्ये जरा बरं पडतं, तर अशा आपण डस्टबिन द्यावा अशी मी पण सगळ्या व्यापाऱ्यांना, इंडस्ट्रियलिस्ट लोकांना मनापासून आह्वान करतो। अमरावती महानगरपालिका क्षेत्र के अंतर्गत हम स्वच्छता की ओर बढ़ रहे हैं। एक योजनाएं, एक उपाय योजनाएं हम सब अभी अमरावती शहर में कर रहे हैं। और इसके माध्यम से हमने पहला एक स्टेप ऐसा किया था कि माननीय भरत गणेशपुरे जी को हमने ब्रांड एम्बेसडर चुना और उनके माध्यम से हम शहर में स्वच्छता के लिए एक उत्साह बढ़ाने के लिए हमने उनकी नियुक्ति की और उन्होंने स्वीकार की। पर आज उन्होंने एक बड़ा आदर्श यहाँ पर खड़ा किया कि दुखद निधन उनके पिताजी का हुआ और ऐसे इसमें उन्होंने अपने जो पिताजी के 13वीं का खर्चा जो है वो पूरा खर्चा अमरावती महानगर पालिका को डस्टबिन प्रेजेंट करके दिया है। मुझे ऐसा लगता है कि एक बहुत बड़ा आदर्श हम सभी के सामने उन्होंने रखा है। केंद्र सरकारच्या जन औषधी या संकल्पनेवर आधारित स्वस्त औषधी सेवा भारतामध्ये सुरू करण्यात आली आहे। 250 पेक्षा जास्त शाखांमधून 3 लाख पेक्षा जास्त समाधानी ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत। अमरावती शहरामध्ये सुद्धा नामांकित औषधी कंपनीची जेनेरिक औषधी बाजारात उपलब्ध आहेत। यामध्ये सिप्ला, रेनबॅक्सी, डॉक्टर रेड्डी, सन फार्मा इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे। ग्राहकांच्या सोयीसाठी 24 डिसेंबर रोजी शंकरनगर येथे गुरुनानक जनकल्याण स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिसिन स्टोअरचे उद्घाटन आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती संचालक नितीन राऊत व सहानी यांनी दिली। धोरणानुसार स्वतः औषधी पुरवठा करण्याकरिता हे मेडिसिन स्टोअर AL5 विक्रम टॉवर शंकरनगर रोड येथे सुरू करण्यात आले आहे। ग्राहकांना आता जेनेरिक औषधावर 30 ते 70% सूट वर देण्यात येणार आहे। बडनेरा बस डेपोच्या व्यवस्थापक व बस चालक यांचे घाणेरड्या पिण्याच्या पाण्याला घेऊन वाद झाला। या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले व आगार व्यवस्थापन बस चालकाला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला। या मारहाणीत बस चालकाचे पाठीचे हाड मोडले असून बडनेरा पोलिसांनी आगार व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। प्राप्त माहितीनुसार आगार व्यवस्थापन नितीन जायस्वाल आणि बस चालक सिद्धेश्वर गणोरकर हे नाईट शिफ्टमध्ये ड्युटीवर होते। बस चालक गणोरकर रात्री 12च्या सुमारास डेपोमध्ये लागलेल्या फ्रीजरजवळ पाणी प्यायला गेले। पाण्यामध्ये किडे पडले असल्याचे त्यांना निदर्शनात आले। गणोरकर यांनी आगार व्यवस्थापनाशी मुद्द्यावर वाद घातला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी ड्युटीवर कार्यरत असलेले सर्व कर्मचारी डोळे वटारून
हा तमाशा बघत होते। हाणामारीच्या दरम्यान आगार व्यवस्थापनाने गणोरकर यांना धक्का दिला व गणोरकर हे सरळ मेंटेनन्स रॅम्पच्या खाली जाऊन आदळले, ज्यामुळे त्यांच्या कमरीला व पायाला गंभीर दुखापत झाली। जखमी गणोरकर यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। बडनेरा पोलिसांनी आगार व्यवस्थापक जयस्वाल यांच्या विरुद्ध कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आपलं एसी बॉक्सचं तुटलेलं होतं, आतमध्ये गरम हवा येत होती आणि प्रेशर हॉर्न बंद होता, त्याच्यामुळं गाडी चालवासाठी त्रास झाला आणि लेट झाली, प्रवासी लेट झाले। त्याच्यामुळं प्रवाशींनी थोडंसं मला शिवीगाळीच्या प्रयत्नातून बोलणं चालणं झालं। त्याच्यानंतर मी डेपोमध्ये गाडी अमरावतीला प्रवासी उतरून दिले, बडनेरा आगारामध्ये गाडी जमा केली, रॅम्पवर मेंटेनन्ससाठी गाडी लावली मी। त्याच रॅम्पजवळ मी उभा होतो, साहेबांना प्रॉब्लेम सांगितले। त्याच्यानंतर मी खड्ड्यामध्ये पडल्यानंतर फ्रॅक्चर झालो, त्याच्यानंतर मी बेशुद्धच झालो, मला काहीच आठवलं नाही पुढचं काय, कुठे गेले काय गेले। मला फक्त मॅकॅनिक लोकांनी एसटीने दवाखान्यापर्यंत आणलं। चुकी काही अशी म्हणता येणार नाही कोणाची आहे म्हणून, कारण तो चालक जो आहे तो नागपूर शिवशाही बस घेऊन परत आला होता। काहीतरी रॅम्पवर त्यांनी आपली गाडी उभी केली, त्यावेळेला आमचे आगार व्यवस्थापकही तिथे होते, त्यांनी काहीतरी फोन करून त्यांना बोलावलं, त्याचे काही प्रॉब्लेम होते त्याच्याबद्दल तो सांगत होता आणि काही त्या दोघांमध्ये काही वाद म्हणजे असाच बोलाचाली झाली, त्यामध्ये तो पाय घसरून पडल्याचं असं समजलेलं आहे आणि त्यामध्ये त्याचा फ्रॅक्चर झालेला आहे। त्याला अमरावतीच्या राठी हॉस्पिटलला भरतीसुद्धा केलं। श्रद्धा आर्ट सोसायटी साईनगर अमरावती यांच्या संस्थेच्या वतीने येत्या 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान कृषी महोत्सव तसेच बचत गट व पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये शेती संबंधित स्टॉल्स, प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, मनोरंजनात्मक कार्यक्रम व प्रदर्शनी विक्रीचे आयोजन करण्यात येत आहे। या प्रदर्शनीमध्ये कृषी उत्पादन तंत्रज्ञान, फुलशेती, सेंद्रिय शेती, पशुपालन व दुग्ध व्यवसाय, कृषी तंत्रज्ञान, जलसिंचन प्रणाली खते, जैविक खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सौर उपकरणे, साठवण प्रक्रिया व मूल्य संवर्धन उद्योग उपकरणे तसेच शेती अवजारे, पाणी व्यवस्थापन, जैव इंधन तंत्रज्ञान, उच्च इंधन तंत्रज्ञान, अत्याधुनिक संदेश साधने, हरितगृह तंत्रज्ञान, कृषी वनीकरण, मृदा आणि पाणी संधारण, जैव नियंत्रण घटके, कृषी निर्यात सेवा, रेशीम उद्योग, रोपवाटिका तंत्रज्ञान, पॉस्टिकल्चर सुधारित बी बियाणे, बचत गट उत्पादित उत्पादने इत्यादींचे स्टॉल्स व त्यासंबंधित कार्यशाळा व मार्गदर्शने दिल्या जाणार असल्याची माहिती ज्योती तोटेवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी मंत्री भाऊसाहेब पुणकर हे उपस्थित राहतील। तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्ह्याचे खासदार आनंद अडसूळ, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बच्चू कडू, आमदार अनिल बोंडे, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील। या पत्रकार परिषदेत ज्योती तोटेवार, अभिजित सावंत, एपीएमसीचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, अनिरुद्ध तोटेवार, वसुंधरा असिजा उपस्थित होते। अमरावती येथील साईनगरला श्रद्धा आर्ट सोसायटीच्या माध्यमातून मी त्या संस्थेची अध्यक्ष आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून सोबतच शांती इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट यांच्यासोबत आम्ही अमरावतीला 1 ते 5 फेब्रुवारीला कृषी महोत्सवाचं आयोजन आणि कृषी प्रदर्शनीचं, त्याच्यासोबतच पशु पक्षी प्रदर्शनी आणि बचत गटाचं असं एकूण सगळ्यांच्या सोबत एका महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या कृषी महोत्सवामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या समवेत आम्ही या महोत्सवाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या महोत्सवामध्ये फुलशेतीपासून तर नवीन जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी फायदेशीर असलेल्या ज्या काही तंत्रज्ञानांची माहिती असते ती या महोत्सवामध्ये आम्ही देणार। सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बसस्टँड रोडवर एका 4 चाकी वाहनाने दुचाकी सवार महिलेला उडविले। प्राप्त माहितीनुसार दुचाकी स्वार ही महिला आपल्या पतीसोबत जात असताना विपरीत दिशेने भरधाव येणाऱ्या इंडिका गाडी क्रमांक MS27H 7040 या गाडीने दाम्पत्यास उडवले। ट्रॅफिक पोलिसांनी इंडिका चालकाचा पाठलाग करून त्याला जयस्तंभ चौकात धरले व शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले। पुढील तपास शहर कोतवाली पोलीस करीत आहेत।
अमरावती शहरामध्ये दररोज कुठला ना कुठला गुन्हा घडत असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे। आता असं वाटायला लागलंय की गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच नाही। अशाच प्रकारे एक गुन्हा शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला। प्राप्त माहितीनुसार शहरातील अतिवर्दळीचा चित्रा चौक येथील हॉटेल बनारसी येथे 22 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता आपसी विवादात शेख नौशाद वय वर्ष 29 राहणार नूरअहमद नगर तसेच मोहम्मद रफीक वय वर्ष 30 राहणार महेंद्र कॉलनी या दोन मित्रांनी एकमेकावर चाकूने हल्ला केला। आरोपी असलेल्या या दोन्ही युवकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। शहर कोतवाली पोलीस पुढचा तपास करीत आहेत।